विद्यार्थी मित्रांनो, कालच्या आपल्या पिरियडमध्ये म्हणजेच प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभ ते 647 पर्यंत या पेपरमधील प्रकरण दुसरे आणि या प्रकरण दुसऱ्याचे टायटल किंवा प्रकरण दुसरे म्हणजेच अश्मयुग आणि सिंधू संस्कृती. अश्मयुग आणि सिंधू संस्कृतीबद्दल माहिती पाहत असताना अश्मयुगाचे विविध टप्पे आपण 3 टप्पे पूर्णपणे माहिती पाहिली. त्यानंतर अश्मयुगीन समाज आणि संस्कृती याबाबतची माहिती कालच्या पिरियडपासून आपण सुरुवात केली. त्यामध्ये अश्मयुगीन समाज आणि संस्कृतीबद्दलची माहिती पाहत असताना एकूण 6 पॉईंट पूर्णपणे अभ्यासलो. त्यामध्ये नंबर 1 अवशेष, नंबर 2 अवजारे व हत्यारे, नंबर 3 आहार, नंबर 4 वस्त्रालंकार, नंबर 5 पशुपालन आणि नंबर 6 कृषी विकास. या 6 पॉईंट नंतर 7वा पॉईंट म्हणजेच चाकाचा शोध किंवा जी मानवाच्या प्रगतीच्या कालखंडातला महत्त्वपूर्ण शोध म्हणजेच चाकाचा शोध कशा पद्धतीने लागला आणि मानवी म्हणजे अश्मयुगीन समाजासाठी किती महत्त्वपूर्ण होता याची माहिती आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम चाकाचा शोध हा दैनंदिन जीवन जगत असणारा अश्मयुगीन मानव यांनी घरंगळत जाणाऱ्या म्हणजे उंच ठिकाणाहून खाली येत असणाऱ्या लाकडी ओढका असेल किंवा लाकडाचा एक लाकूड असेल, त्याचबरोबर उंच ठिकाणी असणारे दगड हे खालच्या भागाकडे म्हणजे खाली घरंगळत येत असतील. या बाबीवरून त्यांना चाकाची संकल्पना समजण्यास मदत झाली. आता या चाकाच्या संकल्पनेचा विचार करून त्यांनी विशिष्ट आकार म्हणजे लाकडाला विशिष्ट आकार देण्याची पद्धत अवलंबली आणि पुढे त्याचाच वापर म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये त्यांनी एक चाक निर्माण केला. तो चाक लाकडापासून निर्माण केलेल्या लाकडाच्या फळ्यापासून चाक निर्माण केला गेला आणि या चाकाचा वापर बैलगाडी असेल किंवा वेगवेगळे अवजड वस्तू वाहण्यासाठी म्हणून त्याचा आधार घेतला जाऊ लागला. विविध साधने निर्मिती करू लागली. त्याचबरोबर कुंभार कामासाठी म्हणजेच या चाकाच्या गतीवरून किंवा चाकापासूनच जी मातीची भांडी ही विविध आकारामध्ये बनवण्यास प्रारंभ झाला आणि यापासूनच मानवाच्या एका गतिशील जीवनाला म्हणजे चाकाचा शोध लागल्यानंतर सुरुवात झाली. ही जी बाब होती ती चाकाचा शोध लागल्यानंतर ज्या काळ्या मातीपासून वेगवेगळे काळा किंवा लाल मातीपासून वेगवेगळे भांडी तयार केली जाऊ लागली आणि ही सर्व भांडी ही दैनंदिन व्यवहारासाठी वापरण्यात जाण्यास प्रारंभ झाला. हा चाकाचा शोध म्हणजे मानवाच्या जीवनातील एक आमूलाग्र बदल म्हणून तत्कालीन स्थितीमध्ये ओळखला जाऊ लागला. हा 7 नंबरचा पॉईंट झाला. नंबर 8चा आहे मातीची भांडी. आपण जी माहिती पाहत आहोत तो अश्मयुगीन समाज कसा होता, त्या ठिकाणची संस्कृती कशी होती याबद्दलची माहिती पाहत आहोत. त्याच्यामध्ये 8 नंबरचा पॉईंट म्हणजे मातीची भांडी. आता भांड्याचा वापर अन्न शिजवण्यासाठी, धान्य साठवण्यासाठी, त्याचबरोबर पाणी आणण्यासाठी, खाण्यापिण्याची जी काही खाण्याची साधने म्हणजे खाण्यासाठी म्हणून त्या साधनाचा वापर मातीच्या भांड्यापासून केला जात होता. अशा इतर कामासाठी सुद्धा सर्वप्रथम मानवाने मातीची भांडी जी निर्मितीसाठी आली त्याचा वापर करण्यास प्रारंभ केला. आता याच साधनामध्ये सुबकता आली, गुळगुळीतपणा आला, विविध आकार देण्यास प्रारंभ झाला आणि ही सर्व काळ्या मातीची किंवा करड्या रंगाची ही जी साधने होती किंवा जी मातीची भांडी होती ही दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यास प्रारंभ झाला आणि याच बाबीमुळे म्हणजे दैनंदिन वापरात येणाऱ्या अशा मातीच्या भांड्यामुळे मानवाच्या जीवनाला गतिशीलता किंवा नाविन्यपूर्णता येण्यास प्रारंभ झाला. आता ही मातीची भांडी दैनंदिन जीवनात तर वापरण्यात येऊ लागली, त्याचबरोबर या मातीच्या भांड्यावर विविध नक्षीकाम करणं, त्यावर विविध नैसर्गिक वातावरणात निसर्गाचे जे काही चित्रण करण्यास प्रारंभ झाला. म्हणजेच मातीची भांडी ही दैनंदिन जीवनात वापरणाऱ्या बाबीमध्ये जर समाविष्ट होतीच, त्याचबरोबर
या बाबीचा वापर म्हणजे आपली कला किंवा कलाकृती दाखवण्याचं काम सुद्धा या मातीच्या भांड्यावरून दिसून येत होतं. म्हणून मातीची भांडी ही मानवाच्या जीवनातील एक आमूलाग्र बदलाची पार्श्वभूमी म्हणून ओळखली जाऊ लागली. अश्मयुगीन समाज किंवा जो काही प्राचीन काळाचा इतिहास पाहत असताना अनेक ठिकाणचं खोदकाम केल्यानंतर, उत्खनन केल्यानंतर त्या ठिकाणी मातीची भांडी सापडतात. त्यामध्ये दैनंदिन वापरणाऱ्या वस्तू म्हणजे ह्या मातीच्या भांड्या ह्या भरपूर प्रमाणात आढळतात. म्हणून मातीची भांडी ही अश्मयुगीन समाज आणि संस्कृतीचे एक साधन म्हणून एक त्याचा वापर होऊ लागला. नंबर 9चा पॉईंट आहे अग्नीचा वापर. मानवाला अग्नीचा शोध कसा लागला तर एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर घर्षण केल्यानंतर त्यापासून पडणारी ठिणगी असेल, त्याचबरोबर जे काही दगड असतील या दोन दगडामध्ये घासल्यानंतर जी ठिणगी पडते त्याच्यातून अग्नीचा शोध लागला. त्याचबरोबर जे काही लाकूड असेल, एक लाकूड दुसऱ्या लाकडावर घासल्यानंतर म्हणजेच वाळलेले लाकूड घासल्यानंतर त्याच्यापासून ठिणगी पडायला प्रारंभ झाला, अग्नीचा शोध लागला. आता ही अग्नी केवळ सर्वप्रथम एक संहारक शक्ती म्हणजे नष्ट करणारी अशी मानली जात होती. त्यापासून दूर राहण्याची पार्श्वभूमी काही कालखंडामध्ये मानवाने स्वतःमध्ये निर्माण करून घेतली. अग्नीपासून तो दूर राहिला. पण त्याचा काळ बदलत गेला आणि काळ बदलल्यानंतर तत्कालीन स्थितीमध्ये त्यांनी या अग्नीचा वापर प्रकाश व ऊब यापासून मिळते म्हणून त्याचा वापर करण्यास प्रारंभ केला. त्याचबरोबर वन्य प्राण्यापासून संरक्षण करण्यासाठी म्हणजे वन्य प्राणी रात्रीच्या वेळी असं आग शेकोटी करून ठेवल्यानंतर त्यापासून जे काही संरक्षण म्हणजे आगीपासून संरक्षण मिळत होतं. आग लावल्यानंतर जे जंगली प्राणी होते ते दूर पळून जात होते. म्हणजेच ही मानवाला अग्नीचा वापर त्यांनी वेगवेगळ्या कामासाठी करण्यास प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी जे मांस आहे हे मांस शिजवण्यासाठी जंगली प्राणी किंवा त्यांच्या शिकार केल्यानंतर ते मांस असेल ते शिजवण्यासाठी म्हणून सुद्धा या अग्नीचा वापर करण्यात येऊ लागला आणि या अग्नीमुळे मानवाच्या जीवनामध्ये एक आमूलाग्र बदल घडून आला. त्याचबरोबर जे काही अग्नी होती, अग्नी ही किंवा आग ही साठवून ठेवण्यासाठी म्हणून जे काही लाकूड असेल, लाकूड जाळल्यानंतर त्याचा कोळसा हे राखेमध्ये त्याला तिथे दाबून ठेवायचं प्रकार म्हणजे आज आपण एखादं जेवण बनवण्यासाठी किंवा आग लावण्यासाठी आगपेटीचा वापर करतो. त्या काळामध्ये ज्या एकदा शेकोटी निर्माण केली त्याच्यापासून निर्माण झालेले जे काही कोळसा असेल, जे आपण विस्तव म्हणतो, तोच तशाच पद्धतीने त्याला राखेमध्ये ठेवला जात होता आणि दुसऱ्या दिवशी लागत असेल तेव्हा पुन्हा त्याचा वापर करण्यास प्रारंभ झाला. म्हणजेच अग्नीचा वापर एक ऊर्जेचं स्थान किंवा ऊर्जा स्त्रोत म्हणून मानवाने आपल्या जीवनास प्रारंभ करण्यास सुरुवात केली. हे होतं अश्मयुगीन मानवाच्या समाज आणि संस्कृतीचे एक लक्षण होतं आणि याचा वापर करण्यास त्यांनी सुरुवात केली. हे 9 नंबरचा पॉईंट. नंबर 10चा पॉईंट आहे तो म्हणजे संघटित जीवन. आता मानव हा संघटित जीवन जगणारा किंवा अन्नाचा शोध घेताना त्यांनी एक समूहाची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली आणि समूहाची भावना निर्माण झाल्यानंतर निसर्ग आहे व निसर्ग आणि हिंस्र प्राणी यांच्यात संघर्ष करताना जी जीवनाची जी एकमेकाचं संघटन क्षमता असावी अशी गरज भासू लागली. म्हणून त्या काळामध्ये स्वरक्षणासाठी मानव भटकंती करू लागला आणि या भटकंतीच्या जीवनामध्ये सर्व मानव म्हणजे त्यामध्ये स्त्री असतील, पुरुष असतील, मुलं असतील हे एकत्र येऊ लागले आणि एक समूहाची भावना निर्माण झाली. एका ठिकाणी शिकार करण्यासाठी जाण्यासाठी सर्वजण एकत्र येऊ लागले. सर्वजण एकत्र आल्यानंतर शिकार करणं त्याला सोपं जाऊ लागलं. त्याचबरोबर एकत्र राहिल्यामुळं जंगली प्राणी असतील किंवा जे काही हिंसक प्राणी असतील जंगलातले यांच्यापासून संरक्षण मिळू लागलं. लहान मुलं असतील, स्त्रिया असतील, पुरुष असतील एकत्र राहू लागले आणि त्यामुळे एक समूह, समाज, जमात किंवा टोळी या स्वरूपामध्ये मानवाच्या वस्तीला सुरुवात झाली आणि हेच मानव जंगल असतील किंवा गुहा असतील, गुफा असतील, नदीचा किनारा असेल अशा ठिकाणी राहण्यास त्यांनी प्रारंभ केला. म्हणजे त्यांच्या गरजा ज्या ठिकाणी पूर्ण होतील अशा ठिकाणी राहण्यास त्यांनी सुरुवात केली आणि एक सामूहिक जीवन किंवा समूह जमात किंवा सामूहिक जमात संघटित जीवन जगण्याची मानवाला एक दिशा
ही नवाश्मयुगीन कालखंडामध्ये मानवाच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्यांनी तशी वाटचाल सुरू केली. हे नंबर 10चा पॉईंट. नंबर 11चा पॉईंट आहे तो म्हणजे कुटुंब संस्था. स्त्री पुरुष हे तत्कालीन स्थितीमध्ये जो काही संघटित जीवन होतं, सर्व मानव एकत्र आले होते. त्याच्यामध्ये स्त्री असतील, पुरुष असतील, लहान मुलं असतील, हे सर्वजण एकत्र शिकार करण्यासाठी किंवा एकत्र राहावं लागले. त्याच्यातून स्त्री आणि पुरुष यांच्या संबंधातून प्रजननाची माहिती मानवास झाली. स्त्री आणि पुरुष हे एकत्र राहू लागले. यामुळे जे काही संतती असेल, मुलं किंवा अपत्य निर्मिती, ही संगोपनाची भावना निर्माण झाली. त्यामुळे स्त्री पुरुष यांचा संबंध आला आणि या दोघांनी स्वतःची काळजी घेण्यास, म्हणजे स्त्री आणि पुरुष एकमेकाची काळजी घेण्यास सुरुवात केली. पुढे स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये नातेसंबंध म्हणजेच एकमेकाशी नातेसंबंध निर्माण झाले आणि जे काही अपत्य निर्माण होईल, मूल झालं, त्या मुलाची काळजी घेण्याचं काम स्त्रियाकडे देण्यात आले. आणि त्याचबरोबर जे काही अन्न गोळा करणे किंवा शिकार घडून आणणे, अन्नाची व्यवस्था लावणे, उदरनिर्वाह म्हणजे जे काही साधनं असतील, म्हणजे शिकार करून आणून आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाह भागवणे, हे काम कुटुंब संस्थेच्या प्रमुखाचे म्हणजेच तत्कालीन स्थितीमध्ये ज्या काही पुरुषांचं काम निर्माण झालं. आणि स्त्रिया ह्या कौटुंबिक स्थितीमध्ये म्हणजे ही कुटुंब संस्था अशा पद्धतीने निर्माण झाली. जे ज्या टोळी समूहात राहणारा मानव एकत्र आल्यानंतर स्त्री आणि पुरुषांचं संबंधातून प्रजननाची माहिती झाली आणि पुढे त्यातूनच संतती किंवा मूल अपत्य निर्माण होऊ लागले. आणि त्यामुळे स्त्रियांचे काम वेगळे, पुरुषांचे काम वेगळे, अशा पद्धतीने तत्कालीन स्थितीमध्ये मात्रप्रधान संस्कृती किंवा कुटुंब संस्था निर्माण झाली. हे झालं एक कौटुंबिक स्थिती निर्माण होण्याचं कारण. म्हणजेच तो काळातला मानव हा एक समूहाची भावना, संघटित भावना जीवन जगू लागला. त्यामुळे एक आपुलकी, ममता, माया अशा प्रकारच्या भावना तत्कालीन स्थितीमध्ये निर्माण होण्यास प्रारंभ झाला. नंबर 12चा पॉईंट आहे स्थैर्य व आर्थिक समृद्धी. कृषीचा शोध म्हणजे शेतीचा शोध लागला होता. त्यानंतर त्याला अग्नीचा शोध लागला. त्यामुळे त्यांनी भटकंतीचं जीवन थांबवलं आणि शेती करायला प्रारंभ केला. त्याचबरोबर त्यांनी संघटित जीवन जगण्यास प्रारंभ केल्यामुळे स्त्री पुरुष सर्वजण एकत्र राहू लागले आणि त्यामुळे कुटुंब संस्था निर्माण झाली. स्त्री आणि पुरुषाचं नातं निर्माण झालं, त्याच्यातून जे अपत्य प्राप्त होऊ लागलं आणि यामुळे एक स्थिरता आली मानवाच्या जीवनाला आणि त्यांनी शेती करण्यास प्रारंभ केलं. शेतीमध्ये स्त्री पुरुष दोघेही काम करू लागले, शिकार करू लागले, त्याचबरोबर कंदमुळं शोधणे आणि आपली आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्याची जी क्षमता आहे हे ठेवण्यास त्यांनी प्रारंभ केला. आणि त्या कालखंडामध्ये मानवाचं जीवनाला स्थैर्य किंवा आर्थिक समृद्धी, एका ठिकाणी राहण्याची एक भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. त्यानंतर 13वा पॉईंट आहे स्थापत्य व नगररचना. कुटुंब निर्माण झाल्यानंतर घराची निर्मिती झाली. प्रारंभी मानव झाडाच्या फांद्या असतील व गवत असतील यांच्या झोपड्या बनवण्यास त्यांनी प्रारंभ केल्या. कालांतराने लाकूड असेल, मातीच्या विटा असतील, या दगडाचा वापर, यापासून पक्की घरं बांधण्यास प्रारंभ करू लागला. त्यातून स्थापत्यकला किंवा नगररचना निर्माण झाली. प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार वेगवेगळे घराची रचना करू लागले. त्यामुळे स्त्रिया असतील, पुरुष असतील, लहान मुलं असतील यांचं संरक्षण होऊ लागलं आणि एका ठिकाणी मानव वस्ती निर्माण होण्यास प्रारंभ झाला. त्याच्यानंतर 14वा पॉईंट आहे व्यापार आणि उद्योग व दळणवळण. आता कृषीचा विकास झाला, व्यवसाय झाले, व्यावसायिक जे काही उत्पादन म्हणजे वेगवेगळे व्यवसाय निर्माण झाले. जे काही मातीची भांडी तयार करणे, शेतीमधून विविध उत्पादन घेणे, पीक काढणे आणि त्यामुळे व्यापाराचं तत्व निर्माण झालं. एक वस्तू एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला देणं, त्यापासून दुसरी वस्तू आपण घेणं आणि ह्या वस्तूची देवाणघेवाण, एका वस्तूच्या मोबदल्यात दुसरी वस्तू घेणं, अशा प्रकारचा व्यवहार तत्कालीन स्थितीमध्ये सुरू झाला. आणि शेती आणि पशुपालन या व्यवसायातून एक प्रगतीची वाटचाल सुरू झाली. प्रत्येकजण
हे आपापल्या पद्धतीने पशुपालन म्हणजे जे काही प्राणी त्याच्यामध्ये बैल असेल, गाय असेल, म्हैस असेल, शेळ्या असतील किंवा अशा वेगवेगळ्या प्राण्याचं संगोपन करायला सुरुवात झालं. त्यांच्यापासून मिळणारं दूध असेल किंवा कातडी असतील, मांस असेल, हे मिळण्यास प्रारंभ झाला. त्याचबरोबर मेंढीपासून लोकर म्हणजे जे केस असतील त्याच्यापासून वस्त्र बनवण्याची पद्धत किंवा उद्योग सुरू झाले. शेतीमध्ये मिळणारे जे काही कापसापासून धागा निर्मिती सुरू झाली. त्याबरोबर मातीची भांडी, सुतारकाम, धातुकाम इत्यादी व्यवसाय निर्माण झाल्यानंतर मानवाच्या जीवनाला एक व्यापार व उद्योगधंद्याकडे व्यापार व उद्योगधंदे यांच्याकडे वाटचाल सुरू झाली. आणि या बाबीतूनच पुढे मानवाचं जीवन हे एक सुखकर किंवा स्थिर वातावरणामध्ये व्यापार उद्योगधंद्यामुळे एक प्रगतीचा कालखंड म्हणून त्याची सुरुवात झाली. नंबर 15 पॉईंट आहे धार्मिक श्रद्धा. आता जीवन जगत असताना प्रत्येक मानवाला ज्या भावना असतात त्याच्यामध्ये भक्ती असेल, प्रेम असेल, आपुलकी असेल, अशाच पद्धतीत तत्कालीन स्थितीमधला मानव जीवन आणि मृत्यू विषयक कल्पना त्याच्या मनामध्ये होत्या. आणि त्या कल्पना कशा होत्या? अशा कालखंडामध्येच तत्कालीन स्थितीमध्ये ज्या काही देवता त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडलं. त्याच्यामध्ये जो काही पाऊस पडतो त्याला वरुण देवता, त्याची आराधना करायला सुरुवात केली. त्याचबरोबर जे काही सूर्यदेवता असेल, अशा अग्निदेवता असेल, सूर्याची पूजा करण्यास सुरुवात केली, अग्नीचा वापर करण्यास सुरुवात झाला. आणि जन्म आणि मृत्यू समय विशिष्ट संस्कार करण्याची पद्धत ही मानवाच्या जीवनामध्ये निर्माण झाली. आणि त्याचबरोबर विविध देवता असतील, या देवताची अग्नी असेल, सूर्य असेल, त्याच्यानंतर जे काही तत्कालीन स्थितीमध्ये वरुण देवता असेल, हे मानवाचं जीवन सुखकर व्हावं, त्यांना योग्य पद्धतीने जीवन जगता यावं म्हणून त्यांची आराधना करायला सुरुवात केली. आणि एक धर्माची संकल्पना, देवाची संकल्पना, एक प्रथा परंपरा तत्कालीन स्थितीमधल्या मानवामध्ये निर्माण झाल्या. आता याचं उदाहरण म्हणजे सिंदपूर, मिर्झापूर, घाटशिला येथील गुहाचित्रावरून या धर्मकल्पना समजून येतात. म्हणजेच देवाची संकल्पना ही सुद्धा बाब निर्माण होण्यास प्रारंभ झाला. नंबर 15 झाला. आता नंबर 16 कला विकास. विविध कला कशा होत्या? तर तत्कालीन स्थितीमधल्या कलाचा जर विचार करता, जी मातीची भांडी असेल किंवा धातूपासून विविध धातू असतील, त्याच्यामध्ये तांबे असेल, लोखंड असेल किंवा जे काही कास्य असेल, अशा विविध धातूपासून वेगवेगळे दागिने निर्माण करू लागले, वेगवेगळे साधने निर्माण प्रारंभ झाला, मातीची भांडी सुबक बनवण्यास प्रारंभ झाला. अशा विविध कला आणि या सर्व बाबी या दैनंदिन जीवनास वापरण्यास प्रारंभ झाला. या कलेचा विकास तत्कालीन स्थितीमध्ये दिसून येऊ लागला. त्यामुळेच भीमबेटका असेल, अशा ठिकाणी विविध चित्र सापडले. म्हणजे हे चित्रामध्ये शिकार करताचे चित्र, त्याचबरोबर जे काही सण समारंभ उत्सव असतील याच्याबद्दलची चित्र हे रेखाटण्याचं काम तत्कालीन स्थितीच्या मानवाने करण्यास प्रारंभ केला. त्याच्यानंतर नंबर 17 आहे भाषेचा विकास. आज आपण जी मराठी भाषा बोलतो, आपण आज बोलतो, ही आपली जशी बाराखडी आहे त्याच पद्धतीने तत्कालीन स्थितीमध्ये मानवाची भाषा ही सांकेतिक भाषा होती. म्हणजे हावभाव करून किंवा एकमेकांना एक संकेत दाखवून भाषा किंवा त्याला पुढचं त्या भाषेच्या आधारावरती बोलण्याची पद्धत करत होती. पण ती भाषा कोणती होती आजपर्यंत अवगत झालं नाही. पण त्या काळामध्ये सांकेतिक भाषा, जसं आपण एखादा हातवारे करून दूरचा व्यक्ती असेल त्याला आपण आपले हात म्हणजे वेगवेगळी हाताचा हालचाल करून त्याला बोलवण्याचा किंवा त्याच्याकडे काही बोलून भाव प्रगट करण्याची भावना व्यक्त करतो, तशा पद्धतीने भाषेचा विकास सुद्धा तत्कालीन स्थितीमध्ये झाला. आणि त्याच्यानंतर जे काही मृत संस्कार तत्कालीन स्थितीमध्ये म्हणजे त्या काळातले जे काही मानव असेल, हे मृत संस्कार म्हणजेच जे काही मेलेल्या व्यक्तीचे जे काही संस्कार, म्हणजे आपण जे 16 संस्कार मानतो, प्राचीन काळामध्ये 16 संस्कार होते, त्याच्यामध्ये मृत संस्कारामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये अग्नी देऊन मानवाला, मेलेल्या व्यक्तीला अग्नी दिला जात होता, अग्नी देऊन जाळलं जात होतं किंवा एखाद्या त्याला जमिनीमध्ये गाडलं जायचं. आणि त्यावेळेस त्याला त्याच्या आवडीच्या वस्तू त्याच्या सभोवताली ठेवण्याची पद्धत होती. अनेक ठिकाणी सापडलेल्या ज्या काही मृत संस्कार किंवा स्मशानभूमी होत्या त्या ठिकाणी त्याच्या आवडीचे पदार्थ, त्याचबरोबर त्याचा आवडता
प्राणी असेल तो सुद्धा तिथे आढळून आला मृत व्यक्तीमध्ये. म्हणजे मानवाची जी भावना होती ही मृत संस्कार ही दोन पद्धतीने केल्या जायच्या. अग्नी देऊन त्याला जाळलं जायचं किंवा मेलेल्या व्यक्तीला किंवा जमिनीत गाडलं जायचं. ही पद्धत सुद्धा प्राचीन काळामध्ये या विविध अश्मयुगीन समाज व संस्कृतीमध्ये आढळून येते. आता धातूचा वापर आताच पाहिल्याप्रमाणे आपण धातू ही एक विविध धातू तत्कालीन स्थितीमध्ये वापरास येऊ लागली. त्यामध्ये जे काही सोना चांदी असेल किंवा जे काही तांबे असतील किंवा विविध इतर जे काही धातू असतील, ह्या धातूचा वापर त्यांनी दैनंदिन जीवनातल्या विविध साधने निर्माण करण्यासाठी केला. त्याचबरोबर त्यापासून दागिने निर्माण करणे, विविध मूर्ती किंवा जे काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत यासाठी म्हणून धातूचा वापर करण्यास त्यांनी प्रारंभ केला. अशा प्रकारे मानव हा अश्मयुगीन समाजातला मानव आणि संस्कृती ही एक महत्त्वपूर्ण बाब तत्कालीन स्थितीमध्ये आढळून येते. म्हणजेच अश्मयुगीन कालखंडातील जो मानव किंवा अश्मयुगीन कालखंडाचा जो विचार करता मानवाच्या 3 टप्प्याविषयी आपण माहिती पाहिली. आणि ते 3 टप्पे हे महत्त्वपूर्ण टप्पे आणि या टप्प्याचा विचार करता जो काही मानव जो पाषाणयुगीन कालखंडाचा मानव होता, त्यांनी पुरापाषाण कालखंड, मध्यपाषाण कालखंड आणि नवपाषाण कालखंड या 3ही कालखंडामध्ये त्यांनी आपल्या जीवनाची प्रगती केली. आणि त्या कालखंडामध्ये असणारे जे काही अश्मयुगीन समाज कसा होता आणि संस्कृती कशी होती याबद्दलची माहिती आपण पूर्णपणे अभ्यासली. तर उद्याच्या पिरियडमध्ये आपण अश्मयुगाच्या पुढे म्हणजेच सिंधू संस्कृती याबद्दलची माहिती पाहणार आहोत. तर प्रकरण 2 यामधील अश्मयुगाचे विविध टप्पे ही पूर्णपणे संपलेला भाग, आज पूर्णपणे भाग संपला. तर उद्याच्या भागामध्ये आपण जी सिंधू संस्कृती म्हणजे काय, त्याचा शोध कसा लागला, प्रमुख ठिकाणे कोणती होती याबद्दलची माहिती उद्याच्या पिरियडमध्ये आपण पूर्णपणे अभ्यासणार आहोत.